नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता ड्रॉवरमधून एक पुडी काढते आणि सागर समोर धरते. त्याच वेळेला सागर म्हणतो की मुक्ता हे सगळं काय आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर हा न्याय आहे. मग आता मुक्ताला काहीच कळत नसतं की सागरला काय बोलावं. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता बोला ना काय झालं? तेव्हा मग सागरला ती सांगते की हो सागर हा न्याय आहे आणि ही विष आहे विष. असं म्हटल्यावर आता सागरला धक्काच बसतो. सागर म्हणतो की मुक्ता हे काय आहे? तेव्हा आता सागरला हे सगळं पाहिल्यानंतर जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि सावनी हे सगळं ऐकत असते. तेव्हा मुक्ता ही सागरला म्हणते की सागर ही विष आहे विष आणि हे विष मला सावनीला द्यायचे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता हे तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? त्याच वेळेला आता सागरला मुक्ता म्हणते की हो सागर मी पूर्णपणे शुद्धीमध्ये हे सगळं बोलत आहे. हे विष आहे आणि हे मला सावनीला द्यायचं आहे. सावनीला खिरीच्या वाटीमध्ये मिक्स करून मी हे सगळं देणार आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की हो सागर हे खरं तर अगोदरच मी हे सगळं करायला हवं होतं. परंतु या सगळ्याला आता खूप उशीर झालाय. मला आता सावनीला ही खिरीची वाटी द्यायचीच आहे आणि त्यामध्ये हे विष मिक्स करून द्यायचंय. सावनीला हे सगळं देऊन ती काहीही खरं सांगणार नाही. सावनी बिंग सावनी, परंतु मला हे तिला द्यायचंय. एकदा की मी खिरीच्या वाटीतून ते तिला दिलं, की सुरुवातीला तिचा त्रास मला बघायचा आहे. ती सुरुवातीला तडफडेल आणि तडफडून तिला त्रास व्हायला लागेल. हळू तिचे सगळे अवयव निकामी होत जातील आणि त्यानंतर मग सावनीच्या लक्षात येईल, की ते जे काही करते ना, ते सगळं चुकीचं केलंय तिने आणि तडफडून माझ्यासमोरच तिचा जीव जाईल. परंतु सावनी तर काय सावनी आहे. त्याच्यामुळे ती स्वतःचे गुन्हे कधीच काही कबूल करणार नाही. परंतु हे सगळं मला आता केलंच पाहिजे. काहीही करून मला सावनीसमोर हा सगळा खेळ केलाच पाहिजे. तिला कायमचं संपवण्यासाठी मला हा पर्याय निवडायलाच हवा, असं सागरला आता मुक्ता म्हणते. आणि हाच खरा न्याय आहे असंही ती आता म्हणते. आता सावनीला हे ऐकून जबरदस्त मोठा धक्का बसतो. ती म्हणते की बापरे, हे सगळं या मुक्ताच्या मनामध्ये काय सुरू आहे? आणि ही खरंच मुक्ता बोलतेय. मुक्ता कोणाला विष देऊन कसं मारू शकते? मला खरंच खूप भीती वाटते. हे सगळं मुक्ता कसं काय करू शकते बरं? असा विचार आता सावनीच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि ती घाबरलेली असते. त्याच वेळेला आता मुक्ताने जे ठरवलेलं असतं ते तिला करायचंच असतं. त्यानंतर इथे सगळेजण बसलेले असतात. बाहेर आल्यावर इंद्रा कोमलला म्हणत असते, की "कोमल माझी बायती, किती काय काय सहन करावं लागलं तुला. खरंच बरं झालं तू त्या अभिषेकच्या कचाट्यामध्ये नाही सापडली. नाहीतर माझी पोरगी त्या दरिंद्याची भोग भोगत राहिली असती. आता माझ्या नजरेसमोर तरी ती तिचे भोग भोगते." तेव्हा मग आता ती तिला शांत करत असताना मुक्ता म्हणते, की "मम्मी जाऊ द्या ना तो विषय. आता तो विषय आपल्याला कशाला काढायचा आहे? आपण सगळेजण त्या गोष्टीतून बाहेर पडलो ही खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे." तेव्हा मग इंद्रा कोमलला म्हणत असते, की "मी तुझ्यासाठी खिचडी करू का बाय?" तेव्हा कोमल हो बोलते आणि मुक्ता म्हणते, की "नको मम्मी. कोमल मी तुला करून देऊ का खिचडी? तुला आवडते तशी अगदी मौसूद करेन." तेव्हा मग इंद्रा म्हणते, की "होय, होय. कर गं बाय माझी मुक्ता. आपल्या हिच्यासाठी खिचडी बनव. खरंच तिला ती खूप आवडते तू बनवतेस ती. माझी पोर खरंच खूप मोठ्या त्रासातून बाहेर आली आहे. खरंच बरं झालं ती खूप मोठ्या संकटातून बाहेर पडली. याचा खरंच खूप अभिमान वाटतोय मला." असं म्हणून ती कोमलच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते, की "हे बघा मम्मी, तुम्ही काहीही काळजी करू नका. आपली कोमल ना खरंच खूप आनंदामध्ये राहणार. काहीच काळजी करायची नाही आणि आपण आता त्यातून बाहेर पडलोय ना, मग त्या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना कळतंय ना, आज आपली कोमल आपल्यासाठी किती आनंदाची मोठी गोष्ट आहे. आपली कोमल आज सी झाली आहे सी. खरंच आपल्या कोळी कुटुंबासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कोमल वी आर सो प्राऊड ऑफ यू." असं म्हणून आता ती तिचं कौतुक करत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते, की "कोमल आम्हा सगळ्यांना तू सी झालीस ना याचा खूप मोठा अभिमान वाटत आहे." मुक्ताचं ते गोड गोड बोलणं पाहून सावनीला मोठा धक्काच बसतो. सावनी म्हणते, की "ही मुक्ता बरी आहे ना? म्हणजे आता आतमध्ये रूममध्ये कशी बडबडत बोलत होती, अगदी राग आल्यासारखं चिडचिडत बोलत होती आणि आता इतकी शांतपणे बोलतीये. खरंच ही अगदी बरी आहे ना?" असा विचार सावनी करत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते, की "चला, आता आपण सगळंजण सगळं काही सोडून देऊया. आता आज आपल्यासाठी खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपण ना आज कोमलचा आनंद सेलिब्रेट केला पाहिजे ना, त्याच्यासाठी
त्याच्यासाठी मी खास खिरीचा बेत केलेला आहे. आज खीर बनवली आहे मी. तेव्हा हे ऐकल्यावर लकी म्हणतो, की "वाह! वहिनी तुझ्या हातची खीर म्हणजे खूप कमाल असते." आणि तेव्हा मग सगळेजण खिरीचं नाव काढून आनंदामध्ये असतात आणि सावनी मात्र इथे घाबरलेली असते. मुक्ता म्हणते, की "हो, आपली कोमल आज सिहे झाली त्या आनंदामध्ये मी खीर बनवलेली आहे. चला आत्ता सगळ्यांसाठी मी आणते आणि आज कोमलचा आनंद आपण द्विगुणित करूया." आणि कोमल अशा प्रकारे सीए झाली म्हणून तिच्या आनंदामध्ये आज सगळेजणांनीच खीर खायची. ज्यांना ज्यांना आनंद होणार त्यांनी त्यांनी सगळ्यांनी कोमलच्या आनंदामध्ये खीर खायची आहे, असं मुक्ता आता सगळ्यांसमोर मुद्दाम सावनीला टोमणा मारत म्हणते. आणि त्याच वेळेला स्वाती म्हणते, की "हो गं, खरंच मुक्ता, तुझ्या हातची खीर म्हणजे मस्त असते आणि यावेळेला ना आपली जुई पण खीर खाईल बरं का." तेव्हा मग मुक्ता म्हणते, की "बरं ठीक आहे, मी आणते." आणि मग सावनीला ती म्हणते, की "सावनी, काय झालं? चला, तुम्हाला पण आनंद झालाय ना, तुम्हाला पण खीर खायची आहे ना?" असं सावनीला ती म्हणते. सावनीला मात्र आता इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती घाबरतच विचार करत असते, की बापरे! आता मी काय करू? म्हणजे मुक्ताने जी काही खीर देण्याचे ठरवलेले आहे, ती आता मला ही खीर देते की काय? आणि मला ही खीर दिल्यानंतर आता मी काय करू? असा विचार आता इथे सावनीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तेवढ्यातच मुक्ता म्हणते, की थांबा, मी सगळ्यांसाठी खीर घेऊन येते. आणि मुक्ता तिकडून बाजूला जाते. त्याच वेळेला आता सावनी ही गपचूप उभी असते आणि तिच्या मनामध्ये नुसती भीती येत असते. तिचं पूर्णपणे लक्ष हे मुक्ताकडेच असतं आणि मुक्ता काय करते काय नाही हे सगळं ती बघत असते. आता मुक्ता ही नेहमीप्रमाणे तिच्या सगळ्या वाट्या काढते आणि त्या प्लेटमध्ये भरूनच त्यामध्ये खीर ओतायला सुरुवात करते. तर इथे लकी आणि स्वाती दोघंजणही आनंदामध्ये असतात, कारण मुक्ता ही खीर सगळ्यांना देत असते. आणि मुक्ताचं एक डोळ्याने लक्ष हे सावनीकडे असतं, कारण तिला माहीत असतं की सावनी ही तिच्याकडे बघत असणार आहे. तेवढ्यातच आता मुक्ता ही लकीला आवाज देते आणि म्हणते, की "लकी, इकडे ये, या खिरीच्या वाट्या घेऊन जा." आणि त्याच वेळेला लकी तिकडे जातो आणि मग मुक्ता ही फक्त 2 वाट्या जवळ ठेवते तिच्यासाठी आणि सावनीसाठी. आणि त्याच वेळेला लकी हा सगळ्यांना त्या खिरीच्या वाट्या देण्यासाठी म्हणून जातो. आणि मग आता इथे सावनीच्या जीवाची धाकधूक सुरू असते. हे सगळं सागर आणि मुक्ता दोघंजणही बघत असतात आणि सावनी ज्या प्रकारे रिॲक्ट करत असते त्याच्याकडे मुक्ताचं लक्ष असतं. आता लकी खिरीच्या वाट्या अगदी आनंदाने धावत धावत घेतो आणि म्हणतो, "वहिनी दे मला." आणि मग तो तिथे प्लेट ठेवतो आणि सगळ्यांना वाट्या घ्यायला सांगतो. तर इथे मुक्ता मात्र कोणाचंही लक्ष नसताना त्या 2 खिरींच्या वाट्या असतात त्यामधल्या एका वाटीमध्ये ती आता त्या पुडीतलं विष घालत असते. आणि ते घालत असताना सावनी मात्र पूर्णपणे इथे घाबरत असते. तिला घामाघूम व्हायला झालेलं असतं. मुक्ता या उजव्या बाजूची जी वाटी आहे त्या वाटीमध्ये खीर मिक्स करत आहे असं ती बघत असते आणि म्हणते, की ही मुक्ता खरंच मिक्स करते की काय? यावेळेला तिला झालंय तरी काय? अचानक ती हे असं कसं करू शकते? उजव्या वाटीमध्ये खीर मिक्स केले म्हणजे मला डावी वाटी उचलायची आहे, असं मनातूनच तिने ठरवलेलं असतं. त्याच वेळेला आता इथे मुक्ता ही वाटी घेऊन येते आणि मग ती सावनीसमोर येऊन उभी राहते. आणि सावनीसमोर आल्यानंतर सावनी अगदी घाबरून तिच्याकडे बघायला लागते. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते, की "ही घ्या सावनी खिरीची वाटी." आणि त्याच वेळेला तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो, की "अरे काय चाललंय तुमचं? चला ना लवकर लवकर. मुक्ता हे घ्या, चला खीर खाऊन घ्या." असं म्हणून आता ती जी खिरीची वाटी असते ती आता इथे सागर हा खायला देतो. आणि सावनी विचार करते, की नक्की या सागरने कोणती वाटी दिली काहीच कळलं नाही. त्याच वेळेला सागरच्या समोरच मुक्ता आता खीर खायला सुरुवात करते आणि ती जरासा चेहरा बारीक किंवा वाकडा वगैरे करते. त्यामुळे सावनीच्या लक्षात येतं, की कदाचित ही जी काही खिरीची वाटी आहे ना, ती खिरीची वाटी ही मुक्ताकडेच गेली. म्हणून आता मुक्ता विचार करते, की काय करू मी? आणि ती जराशी घाबरल्या-घुबरल्यासारखी करत असते. आणि मुक्ता ती खीर खात असताना जरा असं कंठ दाटून आल्यासारख्या किंवा जड आल्यासारखे करत असते आणि मुक्ता जाऊन तिथे बाजूला बसते. तेव्हा आता सावनी मात्र खूपच खुश असते. सावनी म्हणते, की "वाह! अरे वाह! फारच मस्त झालं." याचा अर्थ तिच्या सागरनेच मुक्ताचा आज जीव घेतला आणि ही जी काही खिरीची वाटी आहे ती सागरने जी मुक्ताला दिली ना तीच ती होती. आणि मुक्ताला तर त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मला मात्र काही चांगलीच खीर मिळाली. चला आता ही खीर आपण एन्जॉय करूया, असं म्हणून सावनी वाटीतली जी खीर आहे ती पटापट संपवायला लागते आणि मुक्ताचा डाव हा तिच्यावरच उलटला हे तिच्या आता लक्षात येतं. म्हणजेच तिला कळतं, की मुक्ताला त्रास होतो, याचा अर्थ ही खिरीची वाटी ही माझी काही नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते, की "काय झालं? सगळेजण असे का शांत?" तेव्हा स्वाती म्हणते, की "खरंच मुक्ता, तू खीर एकदम कमाल बनवतेस हां. खूपच छान." असं म्हणून ती आता मुक्ताच्या खिरीचं कौतुक करू लागते. त्याच वेळेला आता इथे
दुसऱ्या मिनिटालाच मुक्ता ही आनंदामध्ये ती खीर खात असते आणि सावनीला मात्र काही कळत नाही की मुक्ताचं हे सगळं काय सुरू आहे. आणि आता सावनीच्या लक्षात येतं की बहुतेक ही जी काही खिरीची वाटी होती ती मीच खाल्लेली आहे. आणि आपली मुक्ता मात्र मस्तपैकी छान खीर खात एन्जॉय करत असते. आणि हे सगळं पाहून आता सावनीच्या जीवाची लाईलाई व्हायला लागते. तिला घशाकडे त्रास व्हायला लागतो. ती स्वतःच्याच घशाला हात लावत वाटीकडे बघते आणि तिने पूर्ण काही विषाची वाटी संपवली असं तिला वाटत असतं, म्हणून ती खूप घाबरत असते. आता मी काय करू काय करू असं म्हणून ती खिरीची वाटी तिकडे टेबलवर नेऊन ठेवते आणि घशाला त्रास होत असतो म्हणून अशी पटकन गुलांटी उडी खाते. आणि त्याच वेळेला मला वाचवा असं बोंबलत असते. आता कोणाला काहीच कळत नाही की नेमकं या सावनीचं चाललंय तरी काय. सावनी काय करते हे कोणाच्याच लक्षात येत नसतं. आता मुक्ता तिच्याकडे येते आणि म्हणते की सावनी, काय झालं तुम्हाला? तेव्हा आता सावनी सगळ्यांसमोर पोपटासारखी बोलायला लागते. ती म्हणते की ही मुक्ता, या मुक्ताने ना मला विष दिलेलं आहे. या मुक्ताने मला या खिरीच्या वाटीमधून विष दिलं. आता कोणालाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नसतो. मुक्ता फक्त जाऊन तिच्याकडे उभी असते आणि सावनीचे जे काही पराक्रम आहेत ते फक्त बघत असते. त्याच वेळेला आता इथे सावनीला मुक्ता म्हणते की काय काय बोलताय तुम्ही? तुम्हाला वेड वगैरे लागले का? खिरीची वाटी आणि तुम्ही खाल्लीत खिरीची वाटी? तेव्हा ती म्हणते की हो हो, ही खिरीची वाटी आहे ना, ही मीच खाल्ली आणि ही मुक्ता तू मला दिलीस, बरोबर ना? सगळं काही खोटं खोटं वागतेस तू. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सावनी, तुम्हाला काय वाटतं हो? तुमच्याशी काय वागलं पाहिजे? तुमच्या अपेक्षा तरी काय आहेत नेमक्या? तुमची जे काही एवढे झालेत ना पाप, एवढे जे सगळे तुम्ही पाप केलेत ना, त्यासाठी हे जे काही विष आहे ते पण तुमच्यासाठी छोटंसं ठरेल. कारण तुम्ही जे काही केलंय ना, त्यावर परिणाम तोच व्हायला हवा होता, की तुम्हाला हे सगळं करायलाच हवं होतं, भोगायलाच हवं होतं. म्हणूनच तुम्हाला हे विष खाऊन आता तडफडावं लागेल आणि तडफडून तुमचा इथल्या इथे जीव जाईल. हे ऐकल्यावर आता सगळ्या धक्का बसतो, की मुक्ता ही सावनीबरोबर असं वागत आहे. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणत असते की सावनी, तुम्ही हे जे काही वागताय ना, ते तुमच्यासाठी लायकच आहे आणि काही झालं तरी तुमचा जीव आता इथे कोणीही वाचवणार नाही हां. कारण कोणाला काही पडलेली नाहीये. तुम्ही प्रत्येकाबरोबर जे काही केलं ना, त्याची परतफेड हे नक्की होणार. तेव्हा आता सावनी घाबरत म्हणते की नाही नाही, प्लीज सांग ना सागर, सागर तुम्ही तरी सांग ना की काही करू नको असं. मुक्ताला आता सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही शांत व्हा. आणि हो सावनी, एक गोष्ट लक्षात घे, हे जे काही विष दिलं होतं ना तुला, ते काही मुक्ताने दिलं नव्हतं. ते विष तुला मी दिलं होतं मी. स्वतःच्या हाताने मी विष दिलं होतं. तेव्हा आता असं म्हटल्यावर सावनी म्हणते की वाचवा रे, मला वाचवा. प्लीज माझी मदत करा. सागरची आई तुम्ही तरी सांगा ना, सागरची आई प्लीज. तेव्हा मग आता सावनी म्हणते की तुम्ही तरी प्लीज सांगा तुमच्या सुनेला असं करू नको. अरे मी मेले तर सगळ्याचं पाप तुमच्या माथ्यावर फुटेल. तेव्हा मग आता इथे इंद्रा म्हणत असते, की "सावनी, तू काय पण कर, मला काय पण पडलेली नाहीये. अगं तू मर नाहीतर तिकडे सड. मला काहीच करायचं नाहीये. मर तिकडे." असं म्हणून ती पण आता तिला अगदी टोचूनच बोलते. तेव्हा सगळे तुला कोणीच वाचवायला तयार नसतात. सावनी आता मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते, की "मुक्ता, अगं तू तरी मला वाचव ना. असं करू नकोस ना. अगं मुक्ता, तू तरी मला वाचव. अगं काही झालं तरीही तू डॉक्टर आहेस, तू मला कसं मारू शकते?" तेव्हा सागर म्हणतो, की "हे बघ सावनी, तुला कोणीही मारलेलं नाहीये किंवा मुक्तानेही तुला मारलेलं नाहीये. हे सगळं मी केलंय. मी तुला सांगितलं ना, या सगळ्याच्या मागचा जो काही प्रकार आहे तो माझा आहे आणि हे सगळं मी केलेलं आहे, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर आता मुक्ता म्हणते, की "सावनी, पट तू जे काही केलंयस ना, तुझ्या सगळ्याच गुन्ह्यांची कबुली देऊन टाक. काही झालं तरीही तुला मी काही सोडणार नाही, हे लक्षात ठेव. आणि जर तोपर्यंत तू गुन्ह्याची कबुली देत नाहीस, तोपर्यंत हा जो काही अँटिडोट आहे आणि जे इंजेक्शन आहे ते 5 मिनिटात तू घेणार नाहीस, तर तुझा जीव जाईल. त्याच्यासाठी त्याच्या अगोदर तू हे सगळं कबूल करून घे, की हे सगळं तूच केलेलं आहेस. या सगळ्याच्या मागची सूत्रधार तू आहेस. हे सगळ्यांसमोर कबूल कर आणि हा अँटिडोट घे आणि स्वतःचा जीव वाचव." असं मुक्ता तिला म्हणते. परंतु सावनी काही ऐकायला तयार नसते. सावनी म्हणते, की "नाही, मी काहीच केलेलं नाही. प्लीज आता मला असं करू नको. सागर प्लीज मला वाचव ना. असं करू नको. अरे, जर मी अशा प्रकारे मेली, तर तुम्ही सगळेजण अडकाल या सगळ्यामध्ये. तुम्ही सगळेजण जेलमध्ये जाल माझ्या गुन्ह्याच्यामध्ये आणि म्हणूनच मला मारलं म्हणून तुम्ही सगळेजण जेलमध्ये सडणार आहात." असं आता ती सगळ्यांना धमकी देते आणि म्हणजे तिला वाचवण्यासाठी तिचे हे सगळे प्रकार सुरू असतात. परंतु मुक्ता किंवा सागर तिला अजिबात बधत नाहीत. त्यांना माहीत असतं की हे सगळे तिचे खोटारडे प्रकार सुरू आहेत. आणि मग इथे आता सागर म्हणतो, की "तुला हे सगळं माझ्या बहिणीबरोबर करताना लाज वाटली नाही का?" आणि मुक्ता मुक्ता हे सगळं करत असताना, आमच्या घरासाठी वाचवत असताना त्यांचा जीव किती तडफडत होता. त्या पाण्याच्या टाकीमध्ये होत्या आणि एक एक श्वास अगदी मोजत होत्या.
तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का? तेव्हा तुला दया नाही आली? तेव्हा तू गुंडांना पाठवलं होतंस त्यांना मारण्यासाठी आणि पाण्याच्या टाकीमध्ये टाकायला सांगितलंस. तेव्हा तुझी माणुसकी गेली कुठे होती?" असं सगळं सागर आता तिला ओरडूनच जाब विचारत असतो. आणि त्यानंतर आता इथे सावनी खूपच घाबरलेली असते आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की मुक्ताचा जीव धोक्यात होता, म्हणजेच मुक्ता पाण्याच्या टाकीमध्ये अडकलेली होती. हे आता इंद्रा आणि कोमल सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि मग आता सागर तिला म्हणतो की तुम्ही दोघीजणी वेगळे आहात, परंतु मुक्ता हे कुटुंबाच्या जीव वाचवण्यासाठी, कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी पाण्याच्या टाकीत होत्या. आणि तू जे काही आता भोगतेस ना, ती तुझ्या कर्माची फळं भोगतेस. तू जे काही कर्म केलेस ना, त्याची ही सगळी फळं आहेत. आता सागर असं तिला बोलू लागतो आणि हे ऐकल्यावर आता सावनी खूप घाबरते. तिच्या लक्षात येतं की आता सागरही माझा जीव वाचवणार नाही. मग आता इथे मुक्ताजवळ ती भीक मागते आणि म्हणते की "मुक्ता, नको ना गं असं करूस. प्लीज मला वाचव ना, प्लीज मला वाचव." असं म्हणून ती आता विषाचं इंजेक्शन मागत असते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की "आता तुला कोणीही वाचवू शकत नाही." आणि ते इंजेक्शन दोघंजणही समोर धरतात आणि सावनी तिथे खालीच पडते आणि त्याच वेळेला मुक्ताला म्हणते की "मुक्ता, प्लीज माझा जीव वाचव. प्लीज तू डॉक्टर आहेस ना, असं करू नकोस." त्याच वेळेला मुक्ता म्हणते की "नाही, आत्ता मी काही गयावया तुम्हाला करणार नाही. काही झालं तरीही तुम्हाला आता जे काही खरं आहे ते सांगावंच लागेल. तुमचे जे काही तुम्ही आतापर्यंत पाप केलेत ना, त्याचा पाडा तुम्हाला आता वाचायलाच हवा. त्याशिवाय तुमचं काही खरं नाही आणि त्याशिवाय तुमची सुटका यातून होऊ शकत नाही. नाहीतर मग काय, तडफडून मरा. तुमच्याकडे काय शेवटचे श्वास उरलेत आता. काही झालं तरीही तुम्हाला खरं बोलल्याशिवाय पर्याय नाहीच आहे." असं सगळं आता सावनीला ती बोलून दाखवते. आता सावनी म्हणते की "मुक्ता, तू मुद्दाम हा सगळा गेम रचलायस आणि माझ्यापासून खरं बोलण्यासाठी मला हे सगळं करतेस, मला तडफडवतेस, बरोबर ना?" त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की "आत्ता तुम्हाला बोलावं लागेल, नाहीतर तुमचा जीव गेलाच म्हणून समजा." आता सावनी सगळं काही बोलायला लागते. सावनी म्हणते की हो, सगळं काही मीच घडवून आणलं होतं. सगळे काही हे जे काही प्रकार होते, ते मीच घडवून आणले होते. त्या अभिषेकला मीच भेटले होते आणि त्याला भेटून सांगितलं होतं की तुला मुक्ताच्या नंदेशी म्हणजेच कोमलशी लग्न करायचं आहे आणि तिच्याशी लग्न करून तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तिला अडकवावं लागेल. काही झालं तरीही तिला पूर्णपणे फसवायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता जेव्हा कोमल आणि अभिषेकचं लग्न होणार होतं, हे सगळं सावनीनेच रचलं होतं, हे सगळं ती सांगते. त्यानंतर पुढे सावनी सांगायला लागते, की "हो, मीच हे सगळं केलं होतं आणि त्यालाही माझा बदला पूर्ण करायचा होता. त्याशिवाय त्याला मुक्तावरचाही बदला पूर्ण करायचा होता, म्हणून त्याने हे करण्याचं स्वीकारलं. आणि हो, मी याच्यासाठी त्याला पैसे दिले होते आणि म्हणून तो हे सगळं करायला तयार झाला होता." आणि मग त्याला मी भेटले आणि सांगितलं, की "घरच्यांचंही मन तुला जिंकावं लागेल, म्हणूनच तो तुमच्याशी इतकं चांगलं वागत होता आणि सगळ्यांबरोबर चांगलं-चांगलं बोलत होता. आणि त्याशिवाय मी त्याला सांगितलं, की काही करून हे लग्न करून तू कोमलशी लग्न कर आणि तिला तडफडव. म्हणजे माझी जी काही अवस्था झाली ना, ते सगळा त्रास तिला झाला पाहिजे, यासाठी मी हे करत होते आणि मला तुमचं पूर्ण कुटुंब तडफडताना बघायचं होतं." असं आता ती म्हणत असते. त्यानंतर आता इथे सावनी पुढे सांगते, की मुक्तालाही मारण्याचं प्लॅनिंग हे माझंच होतं. मुक्ताला मारण्यासाठी जेव्हा मला समजलं होतं, की मुक्ता ही अनुजाला जाऊन भेटली आहे, तेव्हा मी त्या अनुजाचं लोकेशन ट्रेस केलं होतं. त्यावरून मला मुक्ता आणि त्या अनुजापर्यंत पोहोचता आलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचूनच मी त्याच लोकेशनवर गुंडांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं, की "काहीही करा, परंतु मुक्ताचा जीव वाचला पाहिजे नाही." आणि म्हणूनच मी मुक्तापर्यंत त्यांना जायला सांगितलं आणि मुक्ताला त्या सगळ्यांनी मिळून पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं होतं. आणि मुक्ता त्यावेळेला काही शेवटची श्वासच मोजत होती. आणि मुक्ता त्यावेळेला जाणारच होती. परंतु तिचा जीव हा मोठा, म्हणजेच तिचं नशीबही मोठं थोर, म्हणून तिथे सागर पोचला आणि सागरने तिचा जीव वाचवला. परंतु हे सगळं मला मुद्दाम करायचं होतं. कारण की मला काहीही करून हे सगळं सावनीला कोमलला भोगायला लावायचं होतं. आणि सगळं मी करत होते. मला तुमचं पूर्ण कुटुंब तडफडताना पाहायचं होतं. मुक्ता जाताना त्याचप्रमाणे कोमलच्या आयुष्याची बरबादी, हेच एक माझं ध्येय होतं आणि मी तसंच करत होती. आणि तुम्ही लोकं सगळेजण मला त्रास देताना कसला विचार केला नाहीत. तसंच मला करायचं होतं आणि मला तुम्हाला तडफडावायचं होतं. त्यासाठी आता इथे मी हे सगळं घडवलंय, असं सावनी सांगत असते. सावनीच्या बोलण्याचा आता सगळ्यांना राग येत असतो. कारण ती जे काही बोलते त्याचा आता प्रत्येकाला चीड येत असते. तिचा मनात इतका सगळा राग आहे, याचाही आता सगळ्यांना खूप चीड येत असते. आणि सागरही सावनीवर खूप चिडलेला असतो. मुक्त्याचं हे प्लॅनिंग वर्क झालेलं असतं. कारण सावनीने स्वतःच्या तोंडूनच स्वतःचे सगळे काही जे गुन्हे असतात ते कबूल करून टाकलेले असतात. आणि विषापासून वाचण्यासाठी आणि मुक्ताने डोस देण्यासाठी हे सगळं काही करावं, अशी तिची इच्छा असते. परंतु इथे आता वेगळंच घडणार असतं.
तर आता मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की मुक्ता ही सावनीच्या हाताला धरते आणि म्हणते, की "तुझ्यासारखी जी काही घाण आहे ना, ती घराच्या बाहेरच राहिली पाहिजे, ती या घरात यायला नको." असं म्हणून आता मुक्ता आत्ताच्या आता, "मम्मी, मी या सावनीला घराच्या बाहेर काढते." असं म्हणून आता सावनीला ती घराच्या बाहेर काढत असते. तर इथे इंद्रा ही सावनीला म्हणते, की "चल, चल इथून निघ आता बाहेर. इथून निघतेस की नाही, तुझं थोबाड आम्हाला दाखवू नको. नाहीतर काढू का चप्पल?" असं म्हणून ती तिला धमकावते. त्याच वेळेला आता इथे सावनी म्हणते, की "काहीही गरज नाहीये. काही गरज नाहीये आणि ही चप्पल वगैरे काढण्याची काहीच गरज नाहीये. मी निघतीये." असं म्हणून ती तिला मोठ्या तोऱ्यामध्ये अगदी दिमाखात बोलून दाखवते. त्याच वेळेला आता सागर हा सावनीला सगळ्यांची इज्जत काढतच म्हणजेच शांतीनिवास सोसायटीमध्ये सोसायटीच्या बाहेर अगदी काढून टाकतो. त्याच वेळेला आता इथे सावनी म्हणत असते, की "लक्षात ठेवा, मी सावनी आहे सावनी. माझ्याशी कधीही चॅलेंज लावायला जाऊ नका. मी जे काही करते ना, ते दाम-दुपटीने परत करते आणि मी हे जे सगळं काही करते ना, नक्कीच लक्षात ठेवा, ही सावनी पलटवार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही सावनी या सगळ्याचं उत्तर कधी ना कधीतरी नक्कीच देणार आहे. काही झालं तरीही तुम्हा सगळ्यांना मी शांत बसू देणार नाही." आणि हो, आणखी एक म्हणजे ती पुढे बोलते, की "आता जे काही झालं ते झालं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी कोणी कोमल आहे ना, तिच्याशी कोणीही लग्न करायला तयार होणार नाही." त्याच वेळेला सागरला तिच्या या बोलण्याचा खूप राग येतो आणि मग सावनीचं ते बोलणं ऐकून इंद्रा पण घाबरलेली असते. आता इंद्रा म्हणते, की तिच्याबरोबर कोणी लग्न करणार नाही, कारण ती आता अशा प्रकारे आहे, तिचं लग्न मोडलेलं आहे आणि तिची तडफड बघायची आहे. त्याच वेळेला सागर म्हणतो, की "हे बघ सावनी, तुझा शब्द कधीही खरा होणार नाही. काही झालं तरीही मी माझ्या मुलीचं, माझ्या बहिणीचं लग्न लावून देणार म्हणजे देणार आणि तेही उद्याच्या उद्या." असं म्हणून आता सागर खुलेआम सगळ्यांसमोर, सोसायटीसमोर सावनीला मोठं चॅलेंज देतो. "मी तुला आताच्या इथे सगळ्यांसमोर चॅलेंज देतो, की मी माझ्या बहिणीचं लग्न लावून देणार म्हणजे देणार. उद्याच मी माझ्या बहिणीचं लग्न लावणार." असं सगळ्यांसमोर आता सागर हा चॅलेंज देतो. आणि त्याच वेळेला सगळेजण बघतच राहिलेले असतात आणि सागरने कोणत्या बेसिसवर हे सगळं चॅलेंज दिलंय, उद्याच्या उद्या आम्ही कोमलचं लग्न लावून देईल. याचं मात्र आता मुक्ताला आश्चर्य वाटलेलं असतं, की सागर नेमकं हे सगळं काय बोलतात. तिला या सगळ्याचा जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आणि ती हे सगळं बघतच राहिलेली असते. आता सागर नेमके काय करणार आणि उद्याच्या उद्या कशाप्रकारे सागर हे कोमलशी लग्न लावणार, की कोमलचं लग्न लावणार, की नेमकं नवरा म्हणून कोणाला उभं करणार? आता मिहीरला सागर लग्नासाठी विचारणार का? आणि मिहीर या लग्नासाठी तयार होणार का? आणि सावनीचं हे जे काही चॅलेंज, म्हणजेच हे जे काही शाप तिने सागरला आणि कोळी कुटुंबाला दिलेला आहे, तो मोडून काढून सागर आणि मुक्ता कोमलचं मिहीरची कशाप्रकारे लग्न लावणार, हे सगळं पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.